दिसेल हा भाग आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे. बरोबर. आता आम्ही ठसे घेताना दोन्ही हाताचे ठसे घेतो. कारण एखादी स्त्री आहे, तिला कोणाचा आधार नाहीये, स्वतः कमवते, मग ती कोणी असेल, विधवा असेल किंवा इंडिपेंडंट असेल, आजकाल असं तरुण मुली एकटे राहतात, त्याच्या हातावर तिच्या डाव्या हाताच्या रेषा जर चांगल्या असतील तर ती पुरुषासारखी, म्हणजे ती स्वतंत्रपणे काम करते. तिचं उजवा हात चांगला असावा असं नाहीये, डावा हात चांगला आहे तर ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येईल. आणि एखादा पुरुष मुलगा आहे, तो वडिलांच्या पैशावर मजा करतोय, त्याचा डावा हात चांगला असेल, उजवा हात नॉर्मल असेल, पण ती स्त्रीचा उजवा हात जास्त चांगला असेल, डावा हात नॉर्मल असेल, जर ती स्वतःच्या कुटुंबाचं किंवा स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं इन्कम स्वतः काढत असेल तर तिचा उजवा हात जास्त चांगला, जरी ती स्त्री असली तरी. आणि पुरुष काहीच करत नाहीये, डिपेंडंट आहे आई वडिलांच्या, मोठ्या बापाचा मुलगा आहे, सगळं ऐश आराम मिळत आहे, तर त्याचा डावा हात जास्त चांगला असेल, उजवा हात नॉर्मल असेल. म्हणून दोन्ही हाताचे ठसे घेतल्यानंतरच तुम्हाला त्याच्याबद्दल रिझल्ट्स काढता येतील. आणि काही बदल होत असतात सूक्ष्म, ते सुद्धा डाव्या आणि उजव्या हातावर ट्रेस करता येतात. आणि त्यानंतर आम्ही ठरवतो की या हातामध्ये कुठला हात जास्त चांगला आहे. आणखी एक मुद्दा आहे, डावखुरी मंडळी जी लेफ्टी आहेत त्यांनी काय करायचं, त्यांचा डावा हात हा उजव्या हातासारखा बघावा लागतो. त्यांचा डावा हात प्रधान आहे, त्यामुळे त्यांचा डावा हात उजव्या हातासारखा रिझल्ट्स काढले तर ते योग्य आणि बरोबर असतील आणि अचूक असतील. अगदी खरंय. सर, अनेकदा हाताबद्दल जर आपण आता बोलतोय की हस्तरेषा असतील, उंचवटे असतील, चिन्ह असतील, याच्यात सुद्धा खरं तर दोष आढळून येतो, कारण त्याच्यात चुकीची चिन्ह असण्याची सुद्धा शक्यता असते. जसं मगाशी त्यांनी सांगितलं की उंचवट्याच्या ऐवजी खड्डा आहे तिथे, तर हा दोष झाला हातातला. तर या दोष निवारणासाठी काय उपाय आहेत? हा मुद्दा खरं म्हणजे फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल बरीचशी वेगवेगळी मतांतरं आहेत, नाही का. मी जास्त खोलात न जाता एवढंच म्हणेल की आजचा काळ असा आहे की लोक मुख्य विषय सोडून बाय प्रॉडक्टकडे वळलेत. मुख्य ओरिजिनल भाग सोडून दिलाय आणि बाय प्रॉडक्ट, यंत्र तंत्र आणि काय ते सगळं, त्याच्यामुळे माझं कल्याण होईल असं त्यांना वाटायला लागले. मुख्य विषय म्हणजे स्वतःचं कर्तृत्व, तुमची श्रद्धा, तुमची भगवंतावर असलेली श्रद्धा. मी उपाय जेव्हा सांगतो तेव्हा माझं म्हणणं असं असतं की बाबा रे, ठीक आहे, हा पिरियड चांगला नाही आहे तुझ्या आयुष्यामध्ये, पण तू तुझ्या अंतर्मनाचा, तुझ्या उपासनेचा, तुझ्या विल पॉवरचा साह्य घे. तुला ह्याचं तोंड द्यायचं आहे ना, मग आनंदाने हसून दे, कारण तोंड तर द्यायचं आहे, रडून भोगायचं कशाला, हसून बघू आपण. अगदी खरं, नाही का. म्हणून त्याला मी सांगतो की उपाय कसे आहेत की आधी तू तयारी कर की ठीक आहे, हा आजार येणार आहे, मला येऊ देत, ॲक्सिडेंट होणार आहे, ठीक आहे, किंवा बॅड पिरियड आहे, आर्थिक चणचण भासणार आहे, नोकरी जाणार आहे, व्यवसायात देवळा निघणार आहे, ठीक आहे, पण मी त्याला तोंड देणार आहे, असं जर त्याने तयारी केली तर चिन्ह बदलतात. बरोबर. हाताचा रस्ता आणि हाताची रेषा बदलतात. आणि उपासनेचा आधार त्याने घ्यावा. मी उपासनेचं महत्त्व देतो, कारण उपासनेमुळे तुमचं अंतर्मन स्ट्रॉंग होतं. एक छोटं उदाहरण देतो. एक छोटं मूल आहे 3 वर्षाचं आणि त्याची आई आहे. तो जो मुलगा मुलगी जे कोणी आहे तो दिवसभर आईभोवती फिरत असतं, कारण त्याचं जगच आई असते. आई त्याची सगळी काळजी करत असते. त्याला कधी जेवायला द्यायचं, कधी खेळायला पाठवायचं, कधी आंघोळीला पाठवायचं. आणि तो आई असली की रस्त्यावर पळून जातो, त्याला कोणाची भीती वाटत नाही, कारण मागे मम्मी आहे, तो बघतो मम्मी आहे, चला पुढे. आणि आई नसली की रडायला सुरुवात करतो, कारण त्याचं जगच आई भोवती असतं. आणि तो जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा आईला सांगतो, तू गप्प बस आता आई, मला माहिती शाळेत कसं जायचं, अभ्यास कसा करायचा, आंघोळ कशी करायची, तू सांगू नको दारात. ह्याचा अर्थ त्याला कळायला लागलंय. आणि आई पण म्हणते की आता माझी जबाबदारी संपली बाबा, आता तू तुझं तू बघ. तसं आपण एक उपासनेची जागा धरून ठेवावी, सरेंडर. कुठली जागा, तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू देत, मला त्यांच्याबद्दल नाही म्हणायचं, तुम्हाला एक जागा धरून ठेवायची जिथे तुम्हाला आतमध्ये असं वाटलं पाहिजे की तुम्ही आहात म्हणजे मी आहे. सरेंडर. मग काही काळजी नाही, मग मी कुठेही जाईन, किती संकटात असो. गाडी बोगद्यात जाताना असं वाटतं अंधार आहे, पण गाडी चाललेली असते, बोगदा संपतो, लख उजेड पडतो. तसे लाईफमध्ये असे प्रसंग येतात, अपडाऊन्स येतात. त्यावेळी माणसाने गाफील राहू नये, आपल्या उपासनेचा आधार घ्यावा, आपल्या अंतर्मनाचा आधार घ्यावा, अंतर्मनात चांगले विचार घालावे. ह्याबद्दल मी बोलणार आहे. कारण ज्योतिषचा जो भाग आहे हा असाच आहे की तुम्हाला उपाय प्रत्येकजण वेगवेगळा सांगतो, पण मी असं मानतो की त्याने स्वतःच उपाय करावे. बरोबर.
बरोबर. चढ उतार तर येतच असतात, पण मला वाटतं की गुरुची उपासना करावी किंवा आपले जे कोणी इष्टदैवत असतील किंवा गुरु असतील त्यांना मनोभावे जर आपण प्रार्थना केली तर मला वाटतं आपण सगळ्याच प्रॉब्लेम मधून अगदी सहजपणे पार होतो. आणि अर्थातच त्या सगळ्याला सोबत हवी ती मेहनतीची, त्यामुळे मग यश आपलंच आहे. बरोबर सर? करेक्ट. खरं तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण हस्तरेषा शास्त्र हा विषय इतका गाढा आहे, इतका गूढ आहे की जेवढं डीप जाऊ तेवढं मला वाटतं त्याची उकल अधिकाधिक होत राहणार आहे. प्रश्न काही संपणार नाहीयेत माझे, पण सर सध्या मात्र इथेच थांबावं लागतं कारण घड्याळ मला खुणावते. त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपण पुन्हा लगेचच भेटणार आहोत, पुन्हा एकदा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये नव्या विषयासह नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.